नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण 10th SSC बोर्डमध्ये 90% किती इझिली आणू शकतो ते समजून घेणार आहोत. सोबतच प्रत्येक सब्जेक्टसाठी किती मार्क्सचा गोल ठेवला पाहिजे जेणेकरून ते 90% इझिली आणता येईल, सगळं काही नीट बघूया. बेस्ट ऑफ 5चा रूल तुम्ही ऐकला असेल, पण तो ॲक्च्युअलमध्ये कसा यूज करायचा ते पण एक्झामच्या आधी समजून घेऊ. एकदा का ह्या सगळ्या गोष्टी समजल्या म्हणजेच येणाऱ्या पुढच्या बोर्ड एक्झाममध्ये आपण व्यवस्थित प्रिपरेशन करून एक्झाम देऊ शकतो. पण जर ह्या गोष्टी बोर्ड एक्झाममध्ये समजल्या, काही पेपर झाल्यानंतर समजल्या, तर मग काही इम्प्लिमेंट करून फायदा नाही होणार. त्यामुळं सुरुवातीला नीट समजून घेऊ. 90% किती इझिली आणता येतात ते बघूया, म्हणजे इम्प्लिमेंटेशन करणं एकदम सोपं जाईल. चलो, आता जसं मगाशी बोललो तुम्हाला 90%चा गोल ठेवला आहे, प्रिपरेशन त्या दृष्टीने करायचं आहे. हे करताना सगळ्यात पहिली गोष्ट अशी असणार आहे की एक्झॅक्टली कुठल्या सब्जेक्टला कुठले मार्क आहेत आणि किती मार्कांचा पेपर असतो ते समजून घेऊ. बघा, लँग्वेजचे 3 सब्जेक्ट असणार आहेत, मराठी, इंग्लिश, हिंदी. काही जणांना संस्कृत असेल, काही जणांना हाफ हिंदी हाफ संस्कृत किंवा कुठलीही एखादी लँग्वेज असेल, जर्मन, फ्रेंच अशा टाईपच्या लँग्वेजसुद्धा तुम्हाला असतील. नंतर मेन सब्जेक्ट सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स, प्रत्येकामध्ये तुम्हाला 2-2 पेपर द्यायचे आहेत. मग जर नीट बघितलं तर टोटल तुम्हाला 9 किंवा 10 पेपर असतील. आता ज्यांना हिंदी संस्कृत हाफ हाफ असेल त्यांचे 10 पेपर असतील, ज्यांना एकतर हिंदी असेल किंवा संस्कृत असेल त्यांना 9 पेपर असतील. आता ओव्हरऑल आपले प्रॉपर सब्जेक्ट असणार आहेत 6 सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्ट 100 मार्क्सचा, टोटल मार्क्स होतात 600. त्यातले 120 मार्क्स हे ओरलसाठी असणार आहेत आणि 480 मार्क्स हे रिटन एक्झामला असणार आहेत. क्लिअर झालं? समजलं नक्की? शुअर? चलो, आता पुढं बघूया की एक्झॅक्टली मार्क कसे सेपरेट झालेत आणि कुठले सब्जेक्ट गेम चेंजर ठरू शकतात. बघा, मला जर विचारताल तर 3 लँग्वेज ज्या आहेत त्या आहेत 300 मार्कांना आणि ह्याचं प्रिपरेशन करणं एकदम सिम्पल आहे. आता हे तुमचे सुरुवातीचे पेपर आहेत. जर सुरुवातीचेच पेपर तुमचे भारी गेले ना तर आराम के साथ 90चा जो काही गोल आहे तो आपण पार करू शकतो. पण त्यासाठी मराठी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत कुठलीही लँग्वेज 80 मार्क्सचा पेपर असणार, 3 तासाचा पेपर असणार आहे. ह्यांना काहीही करून आपल्याला अबाउट 70 घेऊनच जायचं आहे. जर हे आपण करून दाखवलं तर आपण सहजरित्या 90च्या जवळ जाऊ शकतो. कळलं नक्की? मग त्यासाठी सगळ्यात जास्त फोकस या 3 सब्जेक्टवर ठेवा. हे तुमचे हायर प्रायोरिटीवाले सब्जेक्ट झाले. बघा, मॅथ्स सायन्स तर आहेच, पण मॅथ्स सायन्सने तुमचे पर्सेंटेज नाही वाढणार. पर्सेंटेज वाढण्यासाठी हे 3 सब्जेक्टच तुमच्यासाठी गेम चेंजर ठरतील. त्यानंतर पुढचे सब्जेक्ट म्हणजे स्कोअर मेंटेनर, म्हणजे थोडक्यात काय तर हे तुमचा स्कोअर वाढवणार नाहीत. जसं मॅथ्स आणि सायन्स ह्यातला एक तरी पेपर हार्ड येईल, त्यामुळे त्याचा बॅकलॉग तुम्ही ह्याच विषयातून भरून काढणार आहात. पण एक सब्जेक्ट आहे हिस्ट्री, जॉग्राफी, सोशल सायन्स, हा सब्जेक्ट तुमचा 4th नंबरचा हायेस्ट प्रायोरिटीवाला सब्जेक्ट असेल. ह्याच्यामध्ये 75 तुम्ही सहज आणू शकता. मी ऑलरेडी IMP क्वेश्चन्स शेअर केलेले आहेत, तेवढे जरी केले तरी दोनही सब्जेक्टचे मिळून तुम्ही 75+ सहज आणू शकता. अजिबात टेन्शन नाही आहे. मग आता मॅथ्स आणि सायन्समध्ये आपल्याला मिनिमम गोल ठेवावा लागेल. आता नीट बघा, हे प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला सेकंड चान्स देतात. जसं की मॅथ्स 1 अवघड गेला तर मॅथ्स 2चा अभ्यास चांगला करा, मॅथ्स 1चा बॅकलॉग भरून काढा. सेम सायन्स 1 अवघड गेला तर सायन्स 2चा बॅकलॉग भरून काढता येईल. पण वरचे जे सब्जेक्ट होते हे 80 मार्कांचे पेपर होते आणि टाईम पण त्या दृष्टीने कमी होता. इथं बघा, हे 80 मार्कांचे पेपर आहेत आणि टाईम जास्त आहे, त्यामुळे इथं तुम्ही सहज व्यवस्थित लिहून ॲटलिस्ट स्कोअर मेंटेन ठेवू शकता, पेपर जरी अवघड आला तरी. कळलं नक्की? समजलं? मग आता 90 कसा आणू शकतो त्यासाठी आधी बेस्ट ऑफ 5चा रूल समजून घेऊ. बघा, बेस्ट ऑफ 5 म्हणजे थोडक्यात काय, जे तुमचे बेस्ट स्कोअरवाले सब्जेक्ट असणारे टॉप 5 त्यांचे मार्क काउंट केले जातात पर्सेंटेजमध्ये. आता आपण काय करायचं तर 3 लँग्वेज 300 मार्क, सोशल सायन्स 100 मार्क 100, हे आपले टॉपचे 4 सब्जेक्ट झाले. त्यानंतर मॅथ्स आणि सायन्सपैकी एक सब्जेक्ट एकदम बेस्ट करून ठेवा जो आपण पर्सेंटेजसाठी वापरणार आहोत. कळलं नक्की? समजलं? आता बेस्ट ऑफ 5 असल्यामुळं सगळे मार्क तुमचे काउंट नाही होणार, फक्त 5 विषयांचे म्हणजे 500 त्याचे 90% काढले तर आपल्याला 450 मार्क्स आणणं गरजेचं आहे. क्लिअर?
समजलं? म्हणजे 90साठी एक्झॅक्टली किती मार्क आणायचे ते तर क्लिअर झालं. आता ते कसे येतील ते बघा. जर समजा ओरल एक्झाममध्ये तुमचे 2-2 मार्क गेले, 5 विषयांमध्ये 18नी 90 मार्क्स झाले. डन. किती पाहिजे होते? 450 पाहिजे होते. मग 450 - 90 केलं तर येतं 360. म्हणजेच रिटर्न जे काही पेपर होतील तुमचे 5 80 मार्क्सचे, असे 5 पेपर म्हणजेच 400 मार्क्स, त्याच्यापैकी तुम्हाला 360 आणायचे. गोल समजला? नक्की कळलं? किती मार्क्स आणायचेत, किती मार्क्स स्कूल देणार आहे हे तर समजून आलं. मग आता आपण एक छोटासा गोल सेटिंगवाला प्लॅन बनवूया, म्हणजे आयडिया येईल की नक्की कसं करायचं. आणि हा प्लॅन तुम्ही तुमच्यानुसार चेंज करू शकता. हा इन जनरल प्लॅन मी तयार केला आहे. बघा, ह्याच्यामध्ये काय केलं, 3 लँग्वेज घेतल्या, मराठी, इंग्लिश आणि हिंदी. 3ही लँग्वेज अबाव 70 टच करून ठेवले, 2-2 मार्क प्लस करून. त्यानंतर सोशल सायन्स 80 आउट ऑफ तुम्ही सहज 76 आणू शकता. प्रॉपर रायटिंग करायचं आहे. आणि हे 2ही पेपर जे तुमचे हिस्ट्री आणि जॉग्राफी असणार आहेत, इतिहास भूगोल असणार आहेत, हे कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क देणारे 2 पेपर आहेत. आणि ह्याच्यामधून जर तुम्ही 76 आणले तर तुमचं काम झालं. बघा, 3 लँग्वेज 72, एक सब्जेक्ट 75च्या अबाव, आणि मॅथ्स आणि सायन्स किती कमी लिहिले बघा, 68 आणि 68. म्हणजे हे 2 सब्जेक्ट जरी ॲव्हरेज तुम्ही आणले तरी आराम के साथ आपण जो गोल ठेवला होता 360 मार्क्सचा तो अचीव होतो. कसा बघा, 3 72वाले सब्जेक्ट प्लस 76, या दोघांपैकी एक घेतला, 360 झालं की नाही? 360, ओरलचे 90, 450, मिशन पास. सोपं आहे ना? मॅथ्स सायन्सचं तुम्हाला अवघड वाटत होतं, मग ठीक आहे ना, हे वरचे सब्जेक्ट पक्के करून ठेवू. 90 आणायचे आहेत ना, मग 90 आपण काय ह्या सब्जेक्टला धरूनच आणलं पाहिजे असं काही नियम नाही आहे. जे सब्जेक्ट आपल्याला इझी वाटतात त्यांना धरून आपण 90 आणू शकतो. प्लॅन समजला? नक्की कळला? आता अजून एक गोष्ट घडू शकते. बघा, जर तुमचा सायन्स किंवा मॅथ्स दोघांपैकी एक स्ट्रॉंग असेल आणि जर तुम्ही हे सुद्धा अबाव नेण्याचा प्रयत्न केला तर 90च्या वरती तुम्ही सहज मार्क आणू शकता. पण त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करावं लागेल. कळलं? पण हे तर तुम्ही सगळेच करू शकता. तुमच्यात तेवढं कॅलिबर आहे. व्यवस्थित मराठी, इंग्लिश आणि हिंदी, आत्ता तुमच्याकडं 6-7 दिवस बाकी आहेत, ह्यांच्यावरती जास्त फोकस ठेवा. आणि हेच तुमचे पहिले पेपर असणार आहेत. त्यामुळं जर सुरुवात भारी झाली तर शेवट भारीच होणार, टेन्शन घेऊ नका. समजलं? गोल कळला? आता जिथं तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी तुमचे जे मार्क तुम्ही बघितलेले आहेत तेवढे मार्क तुम्हाला आले पाहिजेत. ते व्यवस्थित सब्जेक्ट वाईज लिहा. जिथं अभ्यास करत आहात तिथं स्टिक करून ठेवा. म्हणजेच ते गोल तुमच्या डोळ्यासमोर असेल तर ते तुम्ही अचीव करू शकता. समजलं? नक्की? चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे. कमेंट सेक्शनमध्ये नक्की डाऊट विचारा. सोबतच या चॅनलवरती तुम्हाला सगळे प्रिपरेशनचे एक्झाममधले सगळे व्हिडिओज येतील. टाईम मॅनेजमेंटसुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. कुठलाच पेपर तुमचा 1 मार्कचासुद्धा राहणार नाही. टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.